मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर हे रेल्वे स्थानक महत्वाकांक्षी मानले जाते। या रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा देण्यात आलेला आहे। मूर्तिजापूर ते अचलपूर, मूर्तिजापूर ते यवतमाळ ही ब्रिटिशकालीन रेल्वे याच स्टेशनवरून धावत होती। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहायला गेलं तर या रेल्वे स्थानकाचं जे चित्र आहे हे बदलण्यात आलेलं आहे। जवळपास जर पाहायला गेलं तर 13 कोटीहून अधिक खर्च करून या रेल्वे स्थानकाचा जो चेहरा आहे हा बदलण्यात आला होता। मात्र ज्या ब्रिटिश काळापासून या रेल्वे स्थानकावर ज्या गाड्यांच्या थांबा आहेत तो थांब्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न झाल्याने अखेर जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी म्हणजेच 2025 साली याच मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर काही गाड्या थांबाव्यात याकरता चक्क सत्ताधारी पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी रेल रोको करण्याची एक वेळ आली होती। मात्र ह्या रेल रोको करण्याच्या पूर्वीच रेल्वे प्रशासनाने या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर 3 गाड्या थांबव असे आश्वासित करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर 1 मे 2025 रोजी या ठिकाणी या 3 गाड्या ज्या प्रकारे देण्यात आलेल्या होत्या, अमरावती पुणे हुतात्मा एक्सप्रेस असेल किंवा आणखीन ज्या इतर 2 गाड्या आहेत त्या गाड्या थांबवू असं रेल्वे प्रशासनाने आश्वासित करण्यात आलं होतं। मात्र आज जर पाहायला गेलं तर 1 मे 2025 म्हणजे 1 वर्षहून अधिक उलटून गेल्यानंतरही रेल्वे प्रशासनाला अद्यापपर्यंत या गाड्या थांबवण्याची वेळ जाग आली नाही की काय असं म्हणायला वावगं ठरणार नाही। मी सध्या आता सुरतला चाललेलो आहो आणि इथं येणाऱ्या प्रवाशांचं खूप हाल होत आहे। कारण की मुख्यतः मुंबईला जाणाऱ्या किंवा सुरतला जाणाऱ्या, पुण्याला जाणारा असो, सगळ्या गाड्यांचा जो टायमिंग आहे आणि बऱ्याचशा गाड्यांचा थांबा इथे नाही आहे, त्याच्या कारणामुळे खूप त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे दलालांना पैसे देऊन सगळं तिकीट घ्यावं लागते। त्याच्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे आणि हे असं बाहेरून असं ऐकण्यात येत आहे की माननीय आमदार साहेबांनी काही गाड्यांच्या थांबासाठी आंदोलन केले होतं आणि त्यांनी त्यांच्याकडून खूप प्रयत्न केले। त्याच्यामुळं 3 गाड्यांचा थांबा इथे देण्यात आलेला होता, पण काही अंतर्गत वाद असल्या कारणामुळे 2 गट निर्माण झाले आहे असं नागरिकांमध्ये चर्चा आहे। माननीय खासदार साहेब धोत्रे आणि पिंपळे असे 2 गट असल्या कारणामुळे काहीतरी अंतर्गत वाद असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये काही म्हणजे थांबा म्हणजे मिळालेला नाही आहे, चाललेलं आहे। आणि इथं 13 कोटी खर्च करून इतकं मोठं रेल्वे जंक्शन बांधलेलं आहे, तरी पण इथं गाड्यांचा थांबा नाही आहे। इथं दर्यापूर, कारंजा, खेरडा, दारवा, मूर्तिजापूर जंक्शन हे 3-4 शहर लागू आहे आणि तरी पण तिथले प्रवासी इथून प्रवास करतात, तरी पण इथं या 3 गाड्यांचा थांबा नाही आहे। हुतात्मा झाली, गीतांजली झाली आणि तिरुपती झाली। मागच्या वर्षी माननीय आमदार साहेबांनी आंदोलन पण केलं होतं या गाड्या थांबण्यासाठी, पण अजूनही याचा काही पाठपुरावा अजूनही याचा काही गाड्या इथं थांबत नाही आहे। तरी माझी हे रेल्वे प्रशासनाला ही विनंती आहे की या गाड्या इथं थांबा देण्यात यावा। हमारी समस्या ये है कि यहाँ पे मूर्तिजापुर रेलवे स्टेशन इतना बड़ा जंक्शन है अपने शहर का। यहाँ पे इसको कारंजा लगता, दारवा लगता, दरियापुर लगता, खेरड़ा लगता, इतने प्रवासी यहाँ पे आते हैं और यहाँ पे रेलवे की समस्या है। हम खुद मुंबई जा रहे हैं, आज हमारे को तकलीफ जा रही है। हमारे आमदार साहब हरिभाऊ ने बोले थे, यहाँ पे पिछले साल में आंदोलन हुआ था, उन्होंने बोला था कि 3 गाड़ियाँ का यहाँ पे स्टॉप होगा, एक तिरुपति अमरावती, गीतांजलि और एक गाड़ी है कुछ तो भी। तो ये चीज़ का यहाँ पे स्टॉप जरूरी होना है और हमारे को क्या तकलीफ है, मुंबई आने हम बिजनेसमैन है और जाते आते तकलीफ देते हैं थोड़ी सी। साल से ये ऐसे देते हैं? ये तो आज तकरीबन 22-23 साल हो गए मेरे को। जो बड़े बड़े जो गाड़ियाँ है वो रुक नहीं रहे, यहाँ पे स्टॉप होना जरूरी है। और मेरी अपील है रेलवे प्रशासन से कि यहाँ पे जो 3 गाड़ियाँ है, गीतांजलि हो गया, तिरुपति अमरावती होगा, उसका स्टॉप मूर्तिजापुर शहर के अंदर जंक्शन में होना जरूरी है हमारे हिसाब से। मूर्तिजापूर या शहराचा जर विचार केला गेला तर मूर्तिजापूर शहर हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक मानलं जातं। या रेल्वे स्थानकाला अकोला असेल, इकडे दर्यापूर असेल, अंजनगाव असेल किंवा यवतमाळ, कारंजा म्हणजेच वाशिम जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल आणि अमरावती हे असे जॉईन असल्याने या ठिकाणी ये जा करणारे मुंबई असेल, पुणे अथवा अहमदाबाद
येथून प्रवासी नियमित गर्दी येथे पाहायला मिळते. मात्र कुठेतरी जर या ठिकाणी पाहायला गेलं तर खासदार महोदय असतील किंवा आमदार महोदय यांचा जो पाठपुरावा आहे हा कुठेतरी कमी पडला का, किंवा रेल्वे प्रशासनाने भारतीय जनता पार्टीचे खासदार जे अनुप धोत्रे आहेत यांच्या जो शब्द आहे याला मान ठेवला नाही की काय, असा एक प्रश्न निर्माण होत आहे. तर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर प्रवाशांमध्ये एक वेगळीच एक चर्चा पाहायला मिळत आहे, ती म्हणजे की भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. या 2 गटाचं म्हणजेच एक खासदार साहेब असतील किंवा एक आमदार हरीश पिंपळे यांच्यातला काही वाद तर नव्हे, या वादाचा परिणाम या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या विकासावर कुठेतरी होतोय का, गाड्या थांबत नाहीयेत, याला प्रमुख कारण हे असावं का, असा प्रश्न प्रवाशांना होत आहे. मात्र एकंदरीतच जर दुसरा बाजू पाहायला गेली तर या सर्व या वादाचा भोवऱ्यामध्ये प्रवासी काय होणार हे याच्यामध्ये अडकत असल्याचं एक विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या सर्वांच्या बाबतीमध्ये रेल्वे प्रशासन काय तोडगा काढतं किंवा खासदार महोदय या प्रवाशांचा जो प्रश्न आहे हा निवारण करतात का, हे पाहणं महत्वाचं ठरत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.